नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज. आज आपण MIDC रोडला आहोत आणि कालपासून जनरल मोटरचे जे कामगार आहेत ज्यांना बाहेर काढलेलं आहे ते साधारण हजारो कामगार त्यांच्या कुटुंबासोबत कालपासून साखळी उपोषणाला बसलेले आहेत आणि आज त्यांचा दुसरा दिवस आहे. आज आपण पाहतात या ठिकाणी की काही कामगारसुद्धा आहेत आणि काही त्यांचे महिला वर्ग घरातले व्यक्तीसुद्धा आहेत. तर त्यांच्याकडनं आपण आज पुन्हा एकदा प्रतिक्रिया घेऊयात की नक्की त्यांची कंपनीविषयी काय प्रतिक्रिया आहे की बाबा कंपनीने आम्हाला काय द्यायला हवं. नमस्कार माझ्या मित्रांनो आणि बंधू भगिनींनो. आजचा हा एक अभूतपूर्व लढा चालू आहे जनरल मोटरचा, जो आपण कित्येक वर्ष झालं बघतोय आणि हा पूर्ण पुण्यालाच नाही तर महाराष्ट्राला याची एक आशा आहे की बाबा जनरल मोटर्समध्ये काय होईल. आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं, मी हुंडाईमध्ये मी जनरल सेक्रेटरी आणि तसंच श्रमिक एकता महासंघाचा पण मी जनरल सेक्रेटरी. इंडस्ट्रियल ग्लोबल युनियन ही एक जागतिक लेवलची संघटना आहे आणि त्या युनियनचे जवळपास 5 कोटी मेंबर आहेत आणि त्या 5 कोटी मेंबरलाही हीच न्यूज फक्त माहिती करून द्यायची की जनरल मोटर्समध्ये आता काय होतं. जे 2 वर्षापूर्वी त्यांना माहीत होतं की ग्रेट वॉलबरोबर डील होते आणि पुढं काय होते, तर ती डील फिसकटली. त्यानंतरून जे काही निर्णय लागत गेले, काही कोर्ट कचेऱ्या आपण जिंकल्या आणि त्यानंतर परत हुंडाई आली. ती हुंडाई थोडी वेगळी, आमची जी हुंडाई ती पोकलेन बनवती कन्स्ट्रक्शन आणि चेन्नईमधील हुंडाई ती कार बनवणारी आणि त्या माध्यमातून आम्ही चेन्नईच्या हुंडाईशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, कारण तिथले काही लीडर माझे मित्र आहेत. तर त्यांच्याकडे आम्ही माहिती घेत होतो की या डीलला कुठल्या प्रकारे हुंडाई बघते, ही सिरियस स्थिती आहे. पण अजून त्याचे काही डिटेल्स कळत नाही, कारण जिथपर्यंत ते लिमिट आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. तर इंडस्ट्री हॉलमध्ये जे कोण 5 कोटी मेंबर आहेत त्यांना अजूनही ही आशा आहे की जनरल मोटर्सला न्याय भेटेल, कारण जनरल मोटर्स अमेरिकेमध्ये ज्या प्रकारे कामगारांशी बिहेवियर करतं तर ते पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे की त्यांची कामगारांबद्दलची भावना नाही. आणि ज्या प्रकारे म्हणजे त्यांना एवढी अपेक्षा नव्हती की पुण्यातले जनरल मोटर्स हे इथले कामगार, महाराष्ट्रीयन कामगार एवढा चांगला लढा देतील एवढं अपेक्षित नव्हतं, पण ते तुम्ही करून दाखवलं. आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर, त्यांच्या सोशल मीडियावर तुमच्या इतक्या चांगल्या चांगल्या पोस्ट टाकलेल्या की हे जगाला ते दाखवून देत आहेत की जर आपलं कोण रोजीरोटी जर हेतून घेत असेल तर या जनरल मोटर्सच्या कामगारांसारखं लढावं. तर माझी तुम्हा सर्वांना हीच एक शुभेच्छा राहील की अशीच एकजूट राहून लढत राहा. तुमच्या मागं तुमच्या माता भगिनी पण आलेल्या आहेत, जी आपण रिएटरमध्ये बघितलं आता की रिएटरमध्येही माता भगिनी आल्यावर आपण थोडंफार सक्सेस मिळवलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं एक सांगायचं म्हटलं तर तुमचे जे अध्यक्ष आहेत, ज्या कोण दिलगीनं लढतात ना, मला तर मी खूप आदर्श मानतो त्यांचा. तुमचे अध्यक्ष, तुमचे जनरल सेक्रेटरी राजेंद्र पाटील आणि तुमची इतर कमिटी, मी खरंच खूप आदर्श मानतो त्यांचं. आणि असं नेतृत्व असणं हे मी भाग्य समजतो की अशा संघटनेला असं नेतृत्व मिळालं. तर त्यामुळे तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. एक घोषणा देतो मी कामगारांसाठी. कामगार एक सुटीचा कामगार एक सुटीचा जनरल मोटर्स एम्प्लॉय युनियनचा. धन्यवाद. सर नमस्कार, आपली ओळख सांगावी. माझं नाव रोहित वसंत पवार. मी आपले पुण्यातील श्रमिक एकता महासंघाचा जनरल सेक्रेटरी आहे. तसेच मी हुंडाई एम्प्लॉईज युनियनचा चाकण येथील तिथलाही मी युनियनचा जनरल सेक्रेटरी आहे. बरं, हे जनरल मोटरने जे उपोषण चालू केले, साखळी उपोषण, याच्याबाबत तुम्हाला काय सांगायचं. या जनरल मोटरचे जे आता साखळी उपोषण चालू झालं आहे, कालपासून जे चालू झालेलं आहे, आज त्यांचा दुसरा दिवस आहे. त्यामध्ये आज
मुख्य करून आम्ही सर्व संघटना त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. आणि आज आम्ही जे काही इथं मी सांगितलेलं आहे या माझ्या भाषणामध्ये, तर जागतिक लेवलला जनरल मोटर्सला कुठल्या दिशेने बघितलं जाते आणि जागतिक लेवलमध्ये जनरल मोटर्सचं जे काही नाव आहे, तर ती एक आशा पण आहे जागतिक लेवलच्या कामगारांना की बाबा यांना न्याय कुठल्या प्रकारे भेटेल. आणि आत्तापर्यंत जनरल मोटर्स एम्प्लॉईज युनियनने जो न्यायालयीन लढा आणि सगळ्या कामगारांनी एकजूट होऊन जो दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांना जे यश मिळालेलं आहे. पण या मुजोर सरकारने, महाराष्ट्र सरकारने जी बेकायदेशीर क्लोजरला परवानगी दिली, त्याच्यामागे कुठलाच त्यांनी विचार केला नाही आणि त्याच्यामागे त्यांना कुठली दया आली नाही की या कुटुंबावर कुठलं संकट येणार. आणि आम्ही फक्त सर्व कामगार एवढंच की आम्ही नेहमी भावनेने बोलत असतो. आम्ही फक्तच एवढं की जर का एवढं ते वाईट करतात तर कुठला तरी या कामगारांचा तळतळाट या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना भेटतात. आणि त्याच्यावरनं फक्त आम्ही हीच अपेक्षा करतो की बाबा एक सुदबुद्धी त्यांना देऊ चांगली की यामध्ये कामगारांना न्याय भेटावा आणि जे कोणी ती कंपनी टेक ओव्हर करणार असेल तर त्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घ्यावे. नमस्कार, आपलं नाव सांगा. नमस्कार, मी नितीन भाऊ शेलार, जनरल मोटर्स एम्प्लॉईज युनियनचा कर्मचारी. गेली 3 वर्ष आम्ही कायद्याने लढत देत आहोत आणि आमच्या हक्कांसाठी लढत आहोत. पण या मुजोर व्यवस्थापन आणि नालायक सरकारच्या अतिशय नालायक धोरणामुळे आमच्यावरती आज ही वेळ रस्त्यावरती बसण्याची वेळ आलेली आहे. मला सरकारला हे सांगणं आहे आणि त्यात देवेंद्र फडणवीस साहेबांना हे सांगणं आहे की लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावा आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा. पण कामगार मंत्र्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर अतिशय नालायक व्यक्ती की ज्यांना कसल्याही प्रकारचं ज्ञान नसताना त्यांनी एका दिवसामध्ये कंपनीचा क्लोजर मान्य केला आणि आमच्या हृदयावरती गाला घातला. आमचं हृदय तोडलं, आमच्या घरातल्यांना रस्त्यावरती आणून बसवलं. त्यामुळं मला एकच सांगायचं आहे की सरकारला, व्यवस्थापनाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला की या असल्या सरकारचा तुम्ही निषेध करा आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, एवढंच बोलायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव प्रमोद साळवी. गेल्या 10 ते 14 वर्षापासून आम्ही ते सर्व जनरल मोटर्समध्ये काम करत होतो आणि आज शेवटी कंपनीने आमच्या ही रस्त्यावर येण्याची वेळ आम्ही दिलेली आहे. आज बेमुदत साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे. आजपर्यंत दुसऱ्या दिवसापर्यंत अनेक राजकीय पुढारी, राजकीय पक्षांनी इथं चांगलं पाठिंबा दर्शवला आहे. वेगवेगळ्या युनियनचे पदाधिकारी यांनीही येथे येऊन एक जनरल मोटर्सचा जो हा लढा चालला आहे बेमुदत साखळी उपोषणात, यासाठी चांगला पाठिंबा दर्शवला आहे. आमची मागणी रास्त आहे. आम्ही असं काय वेगळं काय मोठं काय मागत नाही. जनरल मोटर्स जर आपला प्रकल्प हुंडाईकडे हस्तांतरित करेल तर कामगारांचे रोजगार का हस्तांतरण केले जाऊ नये, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हे जर सरकारने खरंच मनाव घेतलं तर हा मुद्दा लवकर सॉल्व्ह होऊ शकतो. पण शासनाने त्याप्रमाणे त्याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे. आणि जर येणारी कंपनी ही वाहन बनवणारी असेल तर घेण्यासाठी कोणतीही अडचण नसावी. मी अमोल खाडे, जनरल मोटर्स कंपनीमध्ये कायमस्वरूपी कामगार होतो. गेली 12 वर्ष आम्ही त्या ठिकाणी नोकरी केलेली आहे. पण कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे त्याचा फटका आम्हाला सर्व कामगारांना बसत आहे. आणि बेकायदेशीररित्या जी कंपनी कृत्य करते त्याला राज्य शासन पूर्णतः पाठिंबा देतं आहे आणि ते आमच्या मागण्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष करतं आहे. जे आपले राज्याचे कामगार मंत्री आहेत ते कामगार मंत्री म्हणायलाच कामगार मंत्री आहेत, ते कंपनी मंत्री आहेत असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. त्यांना त्यांच्या कंपनीच्या व्यापातून, कंपनीला पाठिंबा देण्याच्या व्यापातून कामगारांकडे लक्ष देण्याकडे काय वेळ नाही आहे. आता आम्हाला त्यांनी रस्त्यावर आणून ठेवलं आहे. आता तरी त्यांना मिटिंगसाठी वेळ मिळेल का? किंवा आपले जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या वरिष्ठ लेवलचे जे राज्य चालवतात सगळे मिळून, त्यांना तरी आमच्याकडे आता मिटिंगसाठी आमच्यासाठी वेळ भेटेल का? आणि त्यांनी लवकरात लवकर आम्हाला मिटिंगला वेळ देऊन काहीतरी एक चांगला तोडगा ह्या विषयावर त्यांनी काढावा, हीच आम्ही त्यांच्याकडून एक अपेक्षा करतो. मी राजेंद्र बाजीराव परीख. मी जनरल मोटर्समध्ये 12 वर्ष काम करतो आहे. पण कंपनीनं
आम्हाला अशा अवस्थेत आणून ठेवलेलं आहे की ज्या वेळी आम्ही 50-60 हजार पगार घेत होतो, पण आताच्या कंडिशनला आम्ही 10 ते 12 हजारावर काम करतो आहे. कंपनी आमची युनियन पहिल्यापासून आम्ही 12 वर्षामध्ये आत्तापर्यंत अख्ख्या भारतामध्ये कोणतीही युनियन असे दाखवा की हिने आत्तापर्यंत म्हणजे विदाऊट स्ट्राईक काम केलेलं आहे. आमच्या युनियन आत्तापर्यंतमध्ये एकदाही स्ट्राईक युनियन कंपनीमध्ये कधीच केलेलं नाही. कोणत्याही 5 मिनटंसुद्धा काम थांबवलं नाही. पण ज्या प्रामाणिक कामगारांनी कंपनीसाठी 12 वर्ष 14 वर्ष प्रामाणिकपणे काम करून आपला जी आयुष्याची महत्त्वाची 12 वर्ष घालवलीत, पण त्याच कामगारांना आज जनरल मोटर्स कंपनीने रस्त्यावर आणून ठेवलेलं आहे. अशी वाईट अवस्था केलेली आहे की मुलांच्या शाळेची फी भरायला प्रॉब्लेम आहे. कामगारांना जेवणाचा खर्च, घरचा खर्च चालवायची पण वाईट अवस्था आहे. पण आत्तापर्यंत एवढं आमची युनियन प्रामाणिकपणे काम करत असून सरकारकडे पण बऱ्याच वेळा ती अपेक्षा करते की आमच्याकडून आमचं काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व करा, पण सरकारही त्याकडे लक्ष दुर्लक्ष करत आहे. आणि सरकारला आमच्यासाठी वेळ पण द्यायला वेळ नाही आहे त्यांच्याकडे. पण त्यांना सकाळी 5 वाजता सरकार चेंज करायला वेळ आहे, पण आमच्या युनियनसाठी वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही आहे. तर माझी त्यांना एकच विनंती आहे की ज्या सरकारने या रस्त्यावर आमच्या कामगारांना आणून ठेवलेलं आहे, तर त्याच कामगारांना त्यांनी आहे त्या कंपनीमध्ये आहेत या अटी शर्तीसह जॉब देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल करावं आणि आमच्या सर्व लहान मुलांचं जे आयुष्य आहे, पुढचं भविष्य आहे, ते सिक्युअर करावं. धन्यवाद. तुझं नाव सांग काय आहे? माझं नाव विराट किरण साळुंखे. बरं, आणि तू कोणत्या शाळेत आहेस? एम्प्रॉस. बरं, आता तू इथं का बसतं तुला माहिती आहे का? हां. का बरं? पप्पांना जॉब भेटल्या नाहीमुळं मी 2 दिवस झाले स्कूलला पण जात नाही आणि फीज पण नाही भरली. बरं. हां. आता शिक्षक म्हणतात, तुमचे मुख्याध्यापक म्हणतात का फीज भरा मग शाळेत असं म्हणतात का? हां. बाळा तुझं नाव सांग. नंदिनी योगेश आणि तू कोणत्या शाळेत आहेस? पोद्दार इंटरनॅशनल स्कूल. नमस्कार, आपलं नाव सांगा. माझं नाव योगेश रामेश्वर आणि मी मागील 10 ते 12 वर्षापासून जनरल मोटर्समध्ये काम करत आहे. आम्ही जेव्हा सुरुवातीला जनरल मोटर्स कंपनीमध्ये जॉईन झालो तेव्हा असं वाटत होतं की कंपनी फार बाबा अमेरिकन कंपनी आहे, भविष्याचा फ्युचरचा चांगला विचार करणारी कंपनी आहे. त्यामुळे आम्ही म्हणजे डोळे झाकून आम्ही या कंपनीमध्ये कामाला लागलो. नंतर ट्रेनिंग झाले, सर्वे वगैरे काय झाले. काही मुलांना सरकारी कामासाठी ऑफरसुद्धा आल्या, तरी पण कंपनी जाऊ देत नव्हती. कंपनी म्हणत होती तुमच्यासाठी कंपनीने एवढं खर्च करते आहे, ट्रेनिंग देते आहे, तर त्या तुम्ही का बाहेर जातात. त्यामुळे मुलं कोणी गेले नाही, जॉब सोडून गेले नाही आणि असे 10 ते 12 वर्ष काम करत राहिले विदाऊट क्वालिटी डिफेक्ट, सेफ्टी, आपले जे काही नॉर्म्स असतील कंपनीतले पूर्ण व्यवस्थित पाळून सगळं काम करत होते. आणि आमच्या संघटनेनं पण कंपनीला वेळोवेळी पूर्ण सपोर्ट केलेला आहे, जेणेकरून कोणाला कंपनीला त्रास होऊ नये किंवा कामगारांना त्रास होऊ नये, कोण्या बाबतीत त्रास होऊ नये. 10 वर्षात कधी आपण असं केलं की कधी काम बंद किंवा असं काही? नाही, एकदा पण नाही. 0 डिफेक्ट क्वालिटी मधलं म्हणजे आमच्याकडून असं क्वालिटी डिफेक्टसुद्धा जाऊ दिला नाही कंपनीला. आणि आमच्यामुळे काही कंपनीला नुकसान होईल असं सुद्धा आम्ही याची काळजी घेतलेली की नाही होणार याची. शेवटच्या आज तुम्हाला एक उदाहरण सांगतो की 2020ला कोरोना महामारी आली होती. एवढं कोरोना महामारी होती, स्ट्रिक होतं की रस्त्यावर फिरतासुद्धा येत नव्हतं. त्यावेळेससुद्धा कंपनीने कामगारांना ज्या कामगारांना कंपनीने कामाला बोलवलं की बाबा तुमची गरज आहे आज, त्यावेळेस म्हणजे कामगार जीवाची पर्वा न करता कंपनीमध्ये गेले. मशिनी त्यांच्या रनिंग कंडिशनमध्ये ठेवल्या. त्यांचं जे काही मशिनरी खराब होऊ नये किंवा काय होऊ नये त्याकरता एवढा वेळ दिला. आणि आज कंपनी व्यवस्थापन कामगारांना एवढं रस्त्यावर सोडायला असं वाटत नव्हतं. पण कंपनीनं कधीतरी असं कामगारांचा विचार करायला हवा होता. आणि जे येणाऱ्या कंपनीमध्ये किंवा दुसऱ्या कंपनीला ट्रान्सफर करत आहे प्लॅन्ट, त्याच्यामध्ये या कामगारांना हस्तांतरित केलं पाहिजे होतं. पण आणि सरकारकडून पण अशी अपेक्षा नव्हती. 2 वर्ष आले, आम्ही 3 वर्ष आले न्यायाच्या अपेक्षेत आहे. न्यायालयीन लढा लढतो आहे. एकही आम्ही स्ट्राईक नाही, आंदोलन नाही. आतापर्यंत पूर्ण संयम ठेवून आमची संघटना काम करते आहे. वेळोवेळी शासनाच्या दार ठोठावत आहे. प्रत्येक कामगारांकडे, कामगार मंत्र्यांकडे, उद्योगमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी भेटीचे हे पत्रव्यवहार करत आहे. त्यांना वेळ मागत आहे. पण ते
एवढं हे करतायत की बाबा म्हणजे यांना अशी कामगारांची काळजी नाही किंवा यांना काही देणं घेणंच नाही कामगारांच्या बाबतीत किंवा कर्मचाऱ्यांचं. म्हणजे तुम्ही एका वेळे म्हणतात की हे कष्टकरी कामगार आणि कष्टकरी आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि तुम्ही आता हे कामगारांना असं रस्त्यावर सोडतात, हे बरोबर नाही वाटत. आणि जर कामगारांना असंच रस्त्यावर सोडत असाल तर कामगार पण तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय याची वाट पाहणार आणि कामगारसुद्धा तुम्हाला रस्त्यावर आणणार एक दिवस, याचं हे खात्री किंवा हेच करतो. सरकारला त्याकरता मी विनंती करत आहे की बाबा तुम्ही अजूनही वेळ गेलेला नाही, कामगारांना न्याय द्या. येणाऱ्या कंपनीमध्ये कामगारांचे रोजगार राहतील अशी काहीतरी तजवीज करा. आणि आता वय वर्ष पाहता कामगारांचे वय वर्ष 35-40 असे वय वर्ष आहेत, त्यामुळे बाहेर जॉब नाहीत. आता ह्या वयामध्ये कोणाला सरकारी नोकरीसुद्धा लागू शकत नाही किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण जॉब भेटत नाही. जे काही करायचं ते असे हमाली काम करावं लागणार आहे. तर हे 10-12 हजारमध्ये घर भागणार आहेत का? घराचे हप्ते आहेत, लोकांना काही लोकांना एवढ्या नोटिसी आल्या आहेत, घरांना जप्तीची ऑर्डर लागलेली आहे, त्यामुळे सुचत नाही आहे. पूर्ण म्हणजे त्यांचे फॅमिली, घर, आई वडील सगळे असे एवढं हताश झालेले आहेत की काय करावं. शेवटी जर सरकारने याच्यामध्ये पण निर्णय देत नसेल तर कमीत कमी लोकांना आत्महत्या करायची परवानगी द्यावी, एवढी मी विनंती करतो. आणि सरकारने याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा. सरकार आणि कंपनी किंवा हुंदाई कंपनी मिळून सर्वांनी आमच्या संघटनेसोबत मीटिंगचं आयोजन करून काहीतरी लवकरात लवकर तोडगा काढावा, एवढे बोलून सांगतो. धन्यवाद. नमस्कार मॅडम, आपलं नाव सांगा. सोनाली गणेश मोरे. बरं, आता तुम्ही कालपासून इथं उपोषण चालू आहे, हां तर तुमचे मिस्टर कामाला आहे, हां. तर काय नक्की तुमच्या प्रतिक्रिया काय आहे? आता 3 वर्ष झाली कंपनी बंद आहे. बरं. त्याच्यामुळं आता माझा छोटा मुलगा हा 4 वर्षाचा, त्याला शिक्षण म्हणजे शाळेत घालायचं आहे तर आमच्याकडे भरायला फी नाही. ह्यासाठी असं वाटतं आहे की पटकन मिटवा, आता बाद झालं. आता 3 वर्ष आम्ही वाट बघितलेली आहे, त्याच्यामुळं लवकर मिटवा. आता आमच्या मिस्टरांना जॉब द्या आणि सगळ्यांना म्हणजे चांगलं करा आता, बस एवढंच, बाकी काय नाही. आणि पटकन मिटवा. किती वर्षापासून कामाला होते? 10 वर्ष झाले काम करते. अचानक कंपनी निर्णय दिला, मग त्यावेळेस तुमच्या प्रतिक्रिया काय होत्या घरी आल्यानंतर? म्हणजे जरा वाईट वाटलं थोडे दिवस, पण आता कसं आता नाहीच मिटणार. म्हणजे रिझल्ट लागत होते, निकाल लागत होते, आज ही तारीख उद्या ती तारीख आली की हां आता आपलं मिटणार असं वाटत होतं. पण पुन्हा काही ना काहीतरी त्याच्यात अडथळे होत होते आणि म्हणजे काहीच निर्णयच लागला नाही आत्तापर्यंत. मग आता काय अपेक्षा आहे? पटकन मिटवावं सरकारने, एवढीच विनंती आहे सरकारला. नमस्कार मॅडम, आपलं नाव सांगा. प्रतिभा रवींद्र मोहिते. माझे मिस्टर जनरल मोटरमध्ये 10 वर्ष झाली तिथे काम करत होते. कंपनीनं अनलिगली डायरेक्ट त्यांना काढून टाकले असे हे केलं. आणि आत्ता आमच्याकडे घराचे हप्ते भरायला पैसे पण नाही आहेत. पुन्हा मुलांच्या फीज वगैरे आपलं दवाखान्याचं जे काय असेल ते भरायला सकट पैसे नाही आहेत. त्यामुळं सरकारकडे एकच विनंती आहे की त्यांनी काहीतरी लवकर काहीतरी पर्याय द्यावा आणि चांगला निर्णय द्यावा की येणाऱ्या कंपनीमध्ये त्यांना सर्वांना जॉब मिळावा. हीच आमची त्यांच्याकडे एक विनंती आहे कळकळीची की त्यांनी लवकर काहीतरी चांगला निर्णय द्यावा. त्यासाठी आम्ही इथं आजचा 2रा दिवस आहे आणि इथं उपोषणाला बसलो. आणि अजून काहीतरी त्यांनी नाही लवकर दिलं तर आम्ही असंच काहीतरी करत राहू. धन्यवाद. नमस्कार. कालपासून आपलं साखळी उपोषण चालू झालेलं आहे बेमुदत. तर काल आज कितवा दिवस आहे? आजचा 2रा दिवस आहे आणि काल सर्व 1000 ते 1000 फॅमिली कुटुंबासहित इथं रस्त्यावरती उतरल्या होत्या. पण लोकांना समाजाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही संघटनेने काल हा निर्णय घेतला. रोज साखळी उपोषण असल्याकारणाने 10 ते 15 फॅमिली येऊन बसायच्या. आज सकाळपासून 15-20 फॅमिली बसलेल्या आहेत. त्यासोबत आमचे 100-150 कामगार बंधू उपस्थित आहेत. सकाळपासून मावळ तालुका शिवसेना प्रमुख आशिषभाऊ ठोंबरे, तसेच संघटक शांतारामभाऊ मोठे, शिवसेना संघटक मावळ तालुका रमेश जाधव साहेब, शिवसेना सल्लागार मावळ तालुका अमित कुंभार साहेब हे उपस्थित होते. सर्व एकता महासंघाचे सल्लागार मारुती जगदाळे साहेब हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी आमच्या कामगार बंधूंना मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचसोबत सँडविक एशिया एम्प्लॉईज युनियनचे सर्व पदाधिकारी हे सुद्धा उपस्थित होते. महेंद्र यादव टाटा ऑटोकॅम युनियन एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी ते सुद्धा उपस्थित होते. सुदेश गिरमे पत्रकार दैनिक पुण्यनगरी हे सुद्धा उपस्थित होते. रामदास वाडेकर संपादक मावळ सत्य लाईव्ह हे सुद्धा उपस्थित राहून आम्हाला पाठिंबा त्यांनी दर्शवलेला आहे. आणि शिवसेना जिल्हाप्रमुख मावळ तालुका यांनी हा पण इशारा दिलेला आहे, सरकारने याकडे लवकरात लवकर निर्णय नाही दिला तर आम्ही
उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांनाही यामध्ये लक्ष घालण्यास सांगू आणि रस्त्यावरती उतरण्यास आम्हीही तयार आहे आणि आम्ही तुम्हाला पाठिंबा दर्शवत आहोत. श्रम एकता महासंघाच्या महिला अध्यक्षा विद्याताई तांबे यासुद्धा आता उपस्थित आहेत आणि त्यांनीही महिलांना व कामगारांना योग्य मार्गदर्शन देऊन हा लढा कसा एकजुटीने लढू शकतो आणि कसा आपण यातून योग्य यश संपादन करू शकतो ह्या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. श्रम एकता महासंघाचे जनरल सेक्रेटरी रोहित पवारसाहेब हे सुद्धा आता उपस्थित आहेत. उपोषणाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व कामगारांना आमच्या त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच टेक्निको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष तात्यासाहेब भोसले हे सुद्धाही उपस्थित आहेत आणि त्यांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. येऊन गेलेले आहे. त्यांनी आपल्याला पूर्वकल्पना दिलेलीच आहे की त्या मीटिंगमध्ये जी काय आपली बैठक झाली आणि त्या बैठकीतनं आपल्याला जी काही पॉझिटिव्ह वाटत होतं की आता मंत्रापर्यंत आपण पोहोचलो आहे आणि इव्हन जनरल मोटर्सचे जे काही पदाधिकारी आहेत ते दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना देखील भेटले. म्हणजे तुम्ही जी काही लढाई आहे तुमच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या सर्वांच्या वतीने लाल सलाम आहे. कारण तुम्ही जे कार्य केले आहे ते फार महान कार्य आहे. कारण एकजूट जी आहे ती आपली फार मोलाची आहे आणि त्याच्यामध्ये मला एवढं वाटतं की आज जे काही कामगारांच्या बाबतीमध्ये कायदे चालू आहेत किंवा कायद्याविषयी आपल्याला माहिती असेल की चेंजेस होतात ते कोड येणार आहे त्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट लेबर आणून इच्छितात का तुम्हाला एवढा पेमेंट आहे किंवा त्याच्यामध्ये एवढे आपले 5-6 कॉन्ट्रॅक्ट तिथं काम करू शकतात. तर आपल्याला आता जर या लढ्यातनं जे काय पुढं समोर येईल त्याच्यातनं एक बोध घेण्याची मला निश्चित गरज वाटते. काय येणारा काळ आपण फक्त आपलं मत हे जे काय आहे ते पण आपण दाखवून देऊ. काय येणारा महाराष्ट्रातला जो काही मुख्यमंत्री असेल किंवा आमदार खासदार ग्रामपंचायत नगरसेवक हे पण आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्येच आणू हे आपल्याला त्यांना बोध घेऊन ही दाखवण्याची गरज आहे. कारण जनरल मोटर्सच्या लढ्याकडे सर्वांचे नजर आहे तर हा जो रिझल्ट आहे तो फार महत्त्वाचा आहे. जर जनरल मोटरमध्ये सक्सेस झाला तर पूर्ण भारतभर इव्हन महाराष्ट्रभर नाही भारतभर याचं अनुकरण केलं जाईल. तर बाहेरच्या देशातनं कोणतरी येतं त्याला जेव्हा गरज पडते तेव्हा आपली गव्हर्नमेंट त्याला पाणी जमीन सबसिडी सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अवेलेबल करून देते त्याला कायदे आहेत. परंतु ज्यावेळेस तो प्लॅट बंद करण्यासाठी वेळ येते त्यावेळेस कायदे नाहीत का? आहेत ना. पण जर का तुम्ही म्हणजे युनियननी सर्वोच्च पराने शेवटपर्यंत आपण विजयी झालेलो आहे आणि त्या विजयाचं रूपांतर तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने करत असाल तर श्रमिक एकता महासंघ जनरल मोटर्सचे सर्व कार्यकारी कदापि गप्प बसणार नाही. म्हणजे आपण दिल्लीमध्ये जे आंदोलन करतो शेतकरी आंदोलन झालं तसं कामगारांचंही आंदोलन करण्याची गरज पडली जनपत्व तिथं तरी आपण करू आणि त्याच्यासाठी आपल्याला इथून पुढं महाराष्ट्राचे सुरेश खाडे असतील किंवा सगळे पदाधिकारी मंत्री असतील त्यांनाही आपण लवकरात लवकर ह्याचा मेसेज देऊ का आम्ही गप्प बसणारे नाहीये आणि आम्हाला जोपर्यंत ह्याच्यातनं न्याय मिळत नाही तोपर्यंत हा आमचा लढा असाच चालू राहील. आणि ह्या लढ्यासाठी माझ्या तांबे परिवाराच्या वतीने आणि महिलांच्या वतीने मी पूर्णतः तुमच्या जनरल मोटर्सच्या युनियनला सपोर्ट करते. धन्यवाद. सर आपलं नाव सांगा. मेरा नाम प्रमोद चिकाने है. मैं एमपी से एमपी का रहने वाला हूँ. 2007 में कंपनी जनरल मोटर कंपनी भोपाल में गई थी और वहाँ से हम लोग का एग्ज़ाम लेके यहाँ पर ये कह के बुलाई थी कि हम आपको लाइफ टाइम के लिए जॉब देंगे. और जो जॉब दिया उनने जो हमको लेटर दिया उसमें 57 ईयर तक का उनने पूरा बोला था कि 57 ईयर तक का आपको जॉब रहेगा. लेकिन अभी 2-3 साल पहले उनने हमको ये कह के निकाल दिया है कि अभी हमारे पास काम नहीं है और कंपनी घाटे में चल रही है. ऐसा करके उनने हमको ये निकाल दिया और हमारे जो लाइफ के गोल्डन ईयर थे वो गोल्डन ईयर
उनने कंपनी ने हमारे ले लिए और आज ऐसी स्थिति है कि हमको बाहर कहीं भी जॉब नहीं है। 2008 में जब हम लोगों ने ज्वाइनिंग की थी तब हमारे पास इतनी अपॉर्चुनिटी थी, फोक्सवैगन, महिंद्रा और ब्रिजस्टोन और JCB, ऐसे कई कंपनियां जिसमें हम लोग को जॉब प्रोवाइड कर रहे थे। तब कई लड़के जॉब के लिए बाहर चले गए। जब कंपनी को पता चला कि लोग बाहर जा रहे हैं जॉब के लिए, तब मैनेजमेंट, कंपनी मैनेजमेंट, जनरल मोटर के मैनेजमेंट नीचे आई और उन्होंने हमको कहा कि आप लोग का पगार बढ़ाया जाएगा और आपको जो भी सुविधा है आपको सब दी जाएगी। और ये कह के जब लड़के रुके और आगे चलने के बाद ये स्थिति ऐसी आ गई कि आज उनने हमारे गोल्डन ईयर पूरे निकाल दिए। आज ये एज में आ गए हम लोग को कि आज हमको कोई जॉब देने को तैयार नहीं है। और कंपनी का कहना है कि आने वाली जो कंपनी है हुंडई मोटर कंपनी, उसमें हम लोग को हम आपको जॉब नहीं दे सकते। उसका कारण क्या है वो लोग नहीं बता पा रहे कि क्यों क्या कारण है। क्या हम लोग का पगार ज़्यादा है या हम लोग की एज ज़्यादा है, क्या कारण उन्होंने आज तक स्टेटमेंट नहीं दिया। और जो हुंडई मोटर कंपनी उसका भी कोई स्टेटमेंट हम लोग के पास नहीं आया है। हम लोग की यूनियन कंटिन्यू मंत्रिमंडल और कोर्ट कचहरी सभी दूर जा के परेशान हो गई है, लेकिन कोई भी ना मंत्री की तरफ से कोई हम लोग को आश्वासन है, ना ही कोई कोर्ट कचहरी की तरफ से हम लोग को कोई आश्वासन है। आज स्थिति ऐसी है कि हम टोटल बेरोजगार है। घर की स्थिति ऐसी हुई कि मैं बाहर से आके MP से आने के बाद यहाँ पर आज स्थिति ऐसी हो गई है कि घर चलाना मुश्किल हो गया है। ऐसी स्थिति हो गई, घर का कुत्ता घाट का ना, घर का ना घाट का, धोबी का कुत्ता घर का ना घाट का, ऐसी स्थिति हो गई है। ना MP में जा सकते हैं ना यहाँ रह सकते हैं। यहाँ पर किराया भाड़ा इतना है कि भरने के लिए और हमारा परिवार चलाने के लिए यहाँ पर हम लोग के पास अभी ऐसा रोज़गार नहीं है कि हम लोग कहीं ऐसा जॉब कर सके और अपना परिवार पाल सके। स्थिति आज बहुत ज़्यादा हम लोग की बुरी हो गई है और ना ही स्कूल की फ़ीस भर पा रहे हैं, ना ही दूसरा और कोई भी मतलब खर्चा हम लोग उठा पा रहे हैं। तो कंपनी और जो भी सरकार से हमारा एक ही निवेदन है कि आने वाली कंपनी में हम लोग को हमारा जो जॉब है वो कंटिन्यू करे पूरी सरसरता के साथ। इसके अलावा हमारे और कोई भी ये नहीं है, नहीं तो ये उपोषण हमारा कंटिन्यू ऐसे ही रहेगा जब तक हमारी जो भी मांगे पूरी नहीं होती तब तक। नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, माझे नाव मुकेश दमाहे, मी जनरल मोटरचा कामगार आहे। गेल्या 13 वर्षापासून मी या कंपनीत काम करतो आहे। ही जी कंपनी बोर्ड दिसते पुढं, ही जनरल मोटर कंपनीचा बोर्ड आहे। या कंपनीला गेल्या 13 वर्षापासून काम करतो आहे। सर्व काम 13 वर्ष म्हणजे कंपनीला कुठलंही नुकसान न करता आम्ही ही 13 वर्ष व्यवस्थितपणे क्वालिटीच्या गाड्या देऊन कंपनीचं सहकार्य करून कंपनीला व्यवस्थित गाड्या काढून दिल्या। तरी आज कंपनीनं आम्हाला अशा रोडवर आणून ठेवलेलं आहे। या कंपनीनं गव्हर्नमेंटचे सगळे फायदे घेऊन इथून कसं बाहेर निघता येईल याचा प्रयत्न करून यांनी गेल्या 3 वर्षापासून कामगारांना रस्त्यावर आणून सोडलेलं आहे। या कंपनीच्या ह्या धोरणामुळं आमचं सपरिवार आम्ही रस्त्यावर आलेलो आहेत। आज यांनी अशी परिस्थिती आणून सोडली आहे की आम्ही कुठं जॉब जरी बघितला तरी आम्हाला जॉबसुद्धा मिळत नाही आहे आणि गव्हर्नमेंटसुद्धा कंपनीलाच सपोर्ट करते आहे। गव्हर्नमेंटला आमची वारंवार विनंती असूनसुद्धा गव्हर्नमेंटनी गेल्या काही दिवसापूर्वी क्लोजरसुद्धा अप्रूव्ह केलेला आहे। क्लोजर अप्रूव्ह देताना कामगार मंत्र्यांनी आमचा एकहीसुद्धा गोष्ट न ऐकता हे क्लोजरला मान्यता देऊन टाकलेली आहे। आमचं न्यायालयीन लढा सुरू आहे, काही बाजू आमच्या हायकोर्टामध्ये पेंडिंग आहेत, तरीसुद्धा कामगार मंत्र्यांनी त्यांना परमिशन कशी काय दिली आणि आम्ही वारंवार विनंती करूनसुद्धा महाराष्ट्र सरकार आम्हाला एकही मीटिंगसुद्धा देत नाही आहेत। आम्ही गेल्या 6 महिन्यापासून त्यांचा पाठपुरावा करून जे मंत्री आहेत त्या सगळ्या मंत्र्यांच्या बंगल्यावर जा, मंत्रालयात जा, अशा अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले त्या ठिकाणीसुद्धा आम्ही जाऊन त्यांचा पाठपुरावा केला की आमचा हा जो कंपनीचा विषय आहे तुम्ही कधी घेणार आहे आणि आम्हाला कधी न्याय देणार आहे। हे सगळं करूनसुद्धा गव्हर्नमेंट जे महाराष्ट्र सरकार आहे ते आत्तापर्यंत आमच्याकडे लक्ष घालत नाही आहे गोष्टीकडे। आम्ही गेल्या काही दिवसापूर्वी आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या बंगल्यावर गेले होते, आमचे जे लीडर लोक, त्यांनी तिकडं आतमध्ये सांगितलं की आम्ही आलो आहे तुमच्या भेटीसाठी। त्यांनी आज सांगितलं की जनरल मोटरच्या कामगाराला तुम्ही आज पाठवू नका, अशी परिस्थिती ती आमच्यासोबत करताय। आम्ही काय महाराष्ट्राचे नागरिक नाही का किंवा भारताचे नागरिक नाही का? तुम्ही विदेशातून ज्या कंपन्या येत आहेत जे आपला फायदा घेऊन इथून पळून जात आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करताय। मग आम्ही या भारतातले लोक असून आम्हाला तुम्ही का सपोर्ट करत नाही हा आमचा या महाराष्ट्र सरकारला प्रश्न आहे। जेव्हा ती कंपनी इथं येऊन 15 वर्ष आपला बेनिफिट घेऊन जर इथून निघून चाललेली आहे तरी तुम्ही त्याच कंपनीला सपोर्ट करताय। मग जेव्हा आम्ही इथले भारताचे नागरिक असून तुम्ही आम्हाला का सपोर्ट करत नाही हा आमच्या या महाराष्ट्र सरकारला प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही आमचे प्रश्न कधी सोडवणार आहेत। आज
साखळी उपोषणाचा दुसरा दिवस अजूनसुद्धा आम्हाला महाराष्ट्र सरकारकडून कुणाचाही निवेदन आलेलं नाही की तुमचं हे आम्ही जे उपोषण आहे याला आमचं पाठिंबा आहे किंवा आम्ही याला तुम्हाला मदत करणार आहे असं अजून कुणीही आम्हाला सांगितलेलं नाही. त्यामुळं सरकारला आमची हीच विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही आमच्या या प्रश्नाकडे लक्ष घालून यातला काहीतरी तोडगा काढावा. आम्ही कधीही तुमच्यासोबत बैठकीला तयार आहे. तुम्ही लवकरात लवकर बैठक देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती. नाव सांग. माझं नाव श्रेय श्रीरामकर. मी मुख्यमंत्रीला विनंती मी करणार माझ्या पप्पाला लवकरच्या लवकर जॉब द्या. माझं नाव विराट किरण साळुंके. माझ्या पप्पांचं नाव किरण साळुंके. माझे पप्पा 12 वर्ष झाले कंपनीत काम करतात. तर शाळेची फी भरायला पैसे नसतात आणि काही स्कूलच्या आर्ट पेपर कलरिंग ते घेता येत नाही. त्यामुळं आमच्या पप्पांना लवकरात लवकर जॉब मिळावे अशी विनंती आहे. थँक्यू. बोल. आमच्या पप्पाची मला स्कूलला टाका